ओम श्री परमात्मने नमः. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पसायदान ओवी नंबर 5. नमस्कार साधक श्रोते हो. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान ओव्यांचा अर्थ भावार्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून झाल्यावर माऊली विश्वात्मक देवाकडे पसायदान मागत आहेत. हे मागणे स्वतःच्या उद्धारासाठी नसून संपूर्ण विश्वातील भूतमात्रांचे मंगल कल्याण हो यासाठीचे मागणे आहे. लोककल्याणासाठी देह झिजवणारे संत महात्मे देहरूपाने निघून गेले तरीही आत्मरूपाने ते वास करून असतातच. त्यांनी पुन्हा पुन्हा देहरूपाने भूतलावर अवतीर्ण होऊन येथील भूतमात्रांना भेटावे, जेणेकरून संत सहसावळमुळे त्यांचे कल्याण होईल असे माऊलींना वाटते. ज्या संत सज्जनांनी भूतलावर यावे असे माऊलींना वाटते ते कसे आहेत याचे गुणगान माऊली पुढील 5व्या ओवीत करीत आहेत. संत सद्गुरू यांचे स्तवन करताना माऊलींच्या प्रतिभेला जो बहर येतो तो या ओव्यामधूनही अनुभवता येतो. माऊली म्हणतात, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे. शब्दार्थ पाहूया. पहिला शब्द आहे चला. इथे चल हा मूळ शब्द आहे. त्याचा उच्चार चल अचल मधील या शब्दोच्चाराप्रमाणेच व्हावा. अचल म्हणजे स्थिर, तर चल म्हणजे अस्थिर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा. कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष. स्वर्गातील नंदनवनात हा दिव्य वृक्ष असून त्याच्या छायेत जो बसेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. आरव म्हणजे बाग बगीचे राने वने. आता ओवीचा भावार्थ पाहूया. आध्यात्मिक अर्थाने कल्पवृक्ष म्हणजे सद्गुरू संत सज्जन यांचे प्रतीक होय. कारण हे महात्मे भूतमात्रांच्या कल्याणाचे कार्य करीत असतात. घोळक्याने समुदायाने आलेल्या या संत महात्मे रूपी कल्पवृक्षांचे बाग बगीचे राने वने असावेत असे माऊलींना वाटते. दिव्य वृक्ष असल्याने अचल आहे, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही. पण हे संत सज्जन मात्र सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या चलकल्पतरूप्रमाणे आहेत. ते ठिकठिकाणी फिरून तिथल्या दुःखी पीडितांना भेटणारे प्रेमाचे, मायेचे, ज्ञानाचे व करुणेचे अखंड स्रोत आहेत. म्हणूनच त्यांच्या अस्तित्वाने बहरलेल्या बागाच्या बागा, रानेच्या राने असावीत अशी माऊलींची प्रार्थना आहे. माऊली पुढे म्हणतात, हे संत सज्जन चेतना चिंतामणी आहेत. चेतना म्हणजे चैतन्य, तर चिंतामणी हे दुर्मिळ दिव्यरत्न ज्याच्या केवळ स्पर्शाने मनुष्याला इच्छित वस्तू प्राप्त होते. पण ते मणी असल्याने ते अचेतन आहे. परंतु चिंतामणी रूपी संत सज्जन स्वतः आत्मज्ञानी असल्याने ते चैतन्याने परिपूर्ण असतात. अशा संतांच्या सहवासात जे कोणी येतील त्यांची चेतना जागविली जाऊन त्यांची बुद्धी शुद्ध होईल, भक्ती जागविली जाऊन त्यांनाही आत्मज्ञानाची ओढ निर्माण होईल असे माऊलींना वाटते. तसेच चिंतामणी रत्न बाह्य धन, लौकिक इच्छा पूर्ण जरूर करील, परंतु अंतःकरणाचे खरे धन संत चिंतामणीच देऊ शकतील अशी माऊलींना खात्री आहे. म्हणूनच चैतन्यमय चिंतामणी रूपी संतांनी गावेच्या गावेस पूर्ण समाज भरलेला असावा, तरच त्यांच्या सहवासाने समाजात चैतन्य, विवेक, प्रेम जागृत होईल असे मागणे माऊली मागत आहेत. यानंतर माऊली म्हणतात, बोलते जे अर्णव पीयूषाचे. अर्णव म्हणजे महासागर. माऊलींना अभिप्रेत असलेला हा महासागर पाण्याने नाही तर पीयूष म्हणजे अमृताने भरलेला आहे आणि तसेच तो बोलणाराही आहे. याचा आध्यात्मिक अर्थ असा, हे संत महात्मे जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्यांची ती वाणी म्हणजे अमृताच्या महासागराप्रमाणे असते. ती वाणी जो श्रवण करतो त्याला शांत करून आत्मकल्याणाकडे नेणारी असते. म्हणूनच अशा संत सत्पुरुषांनी एकटे दुकटे न येता समूहाने, घोळक्याने भूतलावर देहरूपाने सतत अवतीर्ण व्हावे. भूतमात्रांना भेटत
त्यांना संजीवनी देत मोक्षाच्या दिशेने त्याने न्यावे असे मागणे माऊली मागत आहेत. नमस्कार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय.